नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण जाणार आहोत एक नवीन ठिकाणी आणि एक नवीन किल्ला बघण्यासाठी, जो की एक सातारा शहरापासून 75 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। या किल्ल्याच्या दिशेने प्रवास करताना आपल्याला सातारा शहराचे एक मोहक असे दृश्य नजरेस पडते। जणू सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे शहर व येथील नैसर्गिक वारसा बघून मनाला एका प्रकारची शांती प्राप्त होते। मित्रांनो, निसर्गाने नटलेला आपला सातारा जणू काही पृथ्वीवरचा स्वर्गच आहे। मित्रांनो, या प्रवासात आपल्याला खूप साऱ्या पवनचक्क्या बघायला मिळतात, जणू त्यांचं एक गाव वसलेलं आहे। पवनचक्कीपासून कोणतेही प्रदूषण न करता ऊर्जा कशी मिळवता येते हे आपल्याला बघायला मिळते। तर मित्रांनो, आता येऊयात आपल्या मेन टॉपिककडे, जसं की मेन मुद्द्याकडे। तर आज आपण जाणार आहोत दातेगड हा किल्ला बघण्यासाठी। किल्ला तर छोटा आहे पण सुंदर आहे बरं का। तर हा किल्ला सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे, जो तंबुवाडी गावाजवळ स्थित आहे। साधारण 1000 फूट उंचीचा हा किल्ला सर करण्यासाठी 45 मिनिटे लागतात। तर मित्रांनो, तुम्ही इथे एक दिवसाच्या ट्रेकसाठी येऊ शकता। तसेही गडावर श्री गणेशाची व हनुमंतरायाची सुंदर अशा मूर्त्या आहेत। जर का तुम्ही निरखून बघितलं तर गणपतीचे कान तुम्हाला जास्वंदाच्या फुलाप्रमाणे भासतील आणि ते खूप मनमोहक आणि सुंदर दिसतील। हा किल्ला मराठी साम्राज्याचा एक भाग होता आणि 1818 ब्रिटिशांनी जिंकला। या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री गणरायाची व हनुमंतरायाची 6 फूट उंचीची मूर्ती आणि तसेच तलवारीच्या आकाराची विहीर। तिची खोली 30 मीटर आहे आणि तिला खाली उतरायला पायऱ्या देखील आहेत। आणि त्या विहिरीजवळ खडकात कोरलेले एक छोटं महादेवाचं मंदिर सुद्धा आपल्याला बघायला मिळते।